प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. यावेळेस साक्षीची वेळ आहे. प्रभू येशूच्या गौरवासाठी यावेळेस आपण साक्ष सांगणार आहोत. ह्या दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये प्रभू येशूने आपल्याला प्रचंड आशीर्वादित केले. खूप सारे आम्हाला साक्ष ऑलरेडी आम्हाला फोन करून सांगितल्या जात आहेत. खरोखर देवबाप तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आणि आता तुमच्या काय साक्ष असतील तर काने आपण पटकन पुढे येऊया आणि तुम्ही तुमच्या साक्ष सांगू शकता. हालेलुया. त्याआधी आनंदाची बातमी सगळ्यांना माहितीच आहे की 9 जुलैला ठाणे या ठिकाणामध्ये आपल्या चर्चचं ओपनिंग होत आहे. हालेलुया. अगदी सोपा पत्ता आहे. या ठिकाणामध्ये 8 तारखेला आपलं चर्च असेल, म्हणजे आज 15 दिवसाला आपलं इथं चर्च असेल. दुसऱ्या दिवशी वेनसडे येतो, बुधवार 9 तारीख येते. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर 7 वाजता ठाण्यामध्ये अगदी सोपा पत्ता आहे, मंगला स्कूल आणि महाराष्ट्र बँकेच्या समोर. मंगला स्कूल महाराष्ट्र बँकेच्या समोर अगदी रेल्वे स्टेशनपासून अगदी 2 मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला हे आपलं चर्चचा हॉल मिळेल. अगदी पार्किंगला जागा आहे. तुमच्या गाड्या तुम्ही आतमध्ये गेटच्या आत लावू शकता. मोठा हॉल आहे, AC हॉल आहे आणि खूप सगळ्या सुविधा आम्ही त्या ठिकाणामध्ये तुमच्या पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये जर तुमचे रिलेटिव्ज राहत आहेत, नातेवाईक राहत आहेत, तर प्लीज तुम्ही त्यांना सांगू शकता की 9 तारखेला 9 जुलै संध्याकाळी 7 वाजता आपल्या चर्चची ओपनिंग असेल. आणि त्यानंतर प्रभू येशू येऊपर्यंत ठाणे चर्च सुरू असणार. हालेलुया. तर खरोखर चेंबूर चर्चला आपल्या 2 वर्ष पूर्ण झाले. प्रभूने 2 वर्ष आपल्याला सांभाळले. प्रभू खरोखर आपल्याला वाढवते. प्रभू आपल्याला पुढं घेऊन जाते. कारण ठाण्यावरून प्रचंड कॉल येत आहेत की आम्हाला चेंबूर थोडं लांब पडत आहे, ठाण्यामध्ये थोडंसं ओपनिंग झालं तर बरं पडेल. आणि त्यानुसार आपण ठाण्याला आता सुरू करतो आहे. तर प्लीज पहा की तुमचे जर तिकडे नातेवाईक असतील तुम्ही त्यांना नक्की कळवा. आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आम्ही नक्की हँडबिल टाकू. तुम्ही पुढं व्हॉट्सअपला पुढे पाठवू शकता. पत्ता हँडबिल आत्तापासूनच बऱ्याच लोकांनी पोचलेलं पण आहे. जर तुम्हाला जर ते ठाण्याचं हँडबिल मिळालं नसेल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्यापर्यंत पोहोचेल. येस, आपण साक्ष ऐकूया. थैंक यू जीसस. हालेलुया. बोले यीशु मसीह की, राजाओं की राजा की. या सिस्टरांची साक्ष आहे. त्यांची मम्मी ज्या ठिकाणी जॉब करते त्या ठिकाणी त्यांना पोस्ट मिळालेली आहे आणि त्यांचं प्रमोशन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना मुकदम ही पोस्ट मिळालेली आहे म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मामाची जी मुलगी आहे ती स्कूलमध्ये 3rd रँक ती आलेलं आहे. त्याचप्रमाणे तिला ब्राऊन मेडल आणि त्याचप्रमाणे 14 सर्टिफिकेट तिला मिळालेले आहेत म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. त्याचप्रमाणे त्यांची 3री साक्ष आहे. जशी आत्ता वर्शिप चालू होती आणि त्या सिस्टरने एक क्रूज दिसला आणि त्या क्रूजजवळ एक बायबल होतं आणि ते बायबल खूप प्रकाश देत होतं. हालेलुया. खरोखर या ठिकाणी देवाची उपस्थिती होती आणि जशी बहीण प्रेयर करते तिच्या पूर्ण बॉडीमध्ये एक आग निर्माण होत आहे. हालेलुया. देव प्रत्येकाला ठिकाणी स्पर्श करत आहे. हे सर्व साक्षीचा गौरव ते परमेश्वराच्या नावाला देत आहे. आमेन. यावेळेस ह्या बहिणीची साक्ष आहे. ह्या बहिणीचं गेल्या काही दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आणि त्यानंतर तिला दिवस जात नव्हते आणि फायनली तिला कोणीतरी सांगितलं की तुम्ही इथं या, प्रभू इथं महान कार्य करत आहे, तुमची परिस्थिती बदलली जाईल, तुम्हाला आशीर्वाद भेटेल, जीवन बदललं जाईल. आणि त्या म्हणतात की गेल्या वर्षी मी ह्या सभेला यायला सुरुवात केली जिथं अशक्य होतं, जिथं डॉक्टर म्हणाले होते की तुम्हाला हे होऊ शकत नाही, पण या म्हणतात प्रार्थनेनंतर आज प्रभूने सुंदरशा मुलीचा आशीर्वाद तिला दिलेला आहे म्हणून ती सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उंच हात करून हालेलुया. येस, ये सिस्टर साक्ष सांगत आहे की हे ज्या ठिकाणी काम करत होते तिथं त्या माणसांची 2.25 लाखाची चैन होती, ती हरवली होती. पण ते म्हणतात की त्यांचा विश्वास जिवंत देवावरती होता. हालेलुया. किती जण साक्ष ऐकताय? हालेलुया.
तर ते म्हणतात प्रभू माझा विश्वास तुझ्यावरती आहे. आणि त्यांनी प्रार्थना केली की त्यांची ती 2.25 लाखाची चैन होती, ती उशीमध्ये होती, म्हणजे उशीचा जो कवर आहे त्याच्या आतमध्ये होती. पण सिस्टरांनी प्रार्थना केली आणि ती 2.25 लाखाची चैन मिळालेली आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. आणि ते म्हणतात की येता जाता ते लोकांना सुसमाचार सांगत असतात. तसं त्यांनी आज देखील बसमध्ये सुसमाचार सांगितला, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. आमेन, हालेलुया. यावेळेस ह्या बहिणीची साक्ष आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिरज सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या 15 दिवसांपूर्वी आमची मीटिंग होती. आणि त्या म्हणतात की नेमकं त्या मीटिंगला त्या आणि त्यांचं कुटुंब आलेलं. आणि त्या म्हणतात की त्यांच्या जावयाला मुलाला किडनी स्टोन झालेला आणि प्रचंड स्टोनचा त्रास त्या मुलाला होत होता. पण या म्हणतात की खरोखर आम्ही त्या सभेला आलो, पास्तांच्याकडून प्रार्थना करून घेतली आणि आता फक्त 15 दिवस झालेत. त्या म्हणतात मी मिरजेहून खास साक्ष देण्यासाठी आली आहे की प्रभू येशूने संपूर्णपणे तो स्टोन काढून टाकला आहे, पूर्णपणे त्यांचा मुलगा आता बरा झाला आहे, म्हणून त्या सर्व गौरव येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन, हालेलुया. बोले येशू मसीह की. खरोखर देव आपला अद्भुत कार्य करणार आहे. हालेलुया. या सिस्टरांची साक्ष आहे. त्यांचे मिस्टर इंडिया एअरपोर्टमध्ये ते पायलट आहेत. आणि जशी त्यांची कमांडरची एक्झाम होती, त्यांनी जाधव सिस्टरांना फोन केला आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांची एक्झाम क्लिअर झाली. त्याचप्रमाणे त्यांची दुसरी एक्झाम होती आणि खरोखर त्यांच्यासाठी प्रेयर करण्यात आली. ज्या ठिकाणी लोकांना 3 ते 4 एक्झाम द्याव्या लागतात, पण त्या ब्रदरांना एकच एक्झाम द्यावी लागली आणि त्यामध्ये देवपणे त्यांना पास केलेला आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. त्याचप्रमाणे त्यांची दुसरी साक्ष आहे. लास्ट वीकमध्ये त्यांना मलेरिया झाला होता आणि जशी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, सिस्टर फक्त एकच बोलल्या की तुम्हाला मी आजच डिस्चार्ज स्वीकारते. हालेलुया. खरोखर त्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळालेला आणि देव पण त्यांना पूर्ण आरोग्य दिलं, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. त्याचप्रमाणे त्यांची तिसरी साक्ष आहे. जसे पास्टर बोलले होते की आपल्यासाठी एक मध्यस्थी करणारा पाहिजे, तसं त्यांचं म्हणणं आहे की जाधव सिस्टर त्यांच्यासाठी एक आत्म्याने भरून एक मध्यस्थी करणारे आहेत, मग ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया. यावेळेस या बहिणीची साक्ष आहे. ती म्हणते की खरोखर प्रभू येशू आपल्याला सांभाळतो, आपली काळजी घेतो. गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस होता आणि हवा प्रचंड होती आणि त्या म्हणतात की ज्या घरात ते राहतात त्या पत्र्यावरती एक दगडाचा मोठा गोटा वरून त्या पत्र्यावर पडला आणि तो इतका मोठा होता की तो पत्रा फाटून त्या म्हणतात की तो गोटा खाली आला. आणि त्या म्हणतात की जिथं तो दगड खाली आला अगदी त्या तिथंच बसत असतात. पण काही वेळापूर्वीच पवित्र आत्मा जणू त्यांच्याशी बोलला की इथून उठ आणि बाजूला बस, उठ इथून. आणि त्या म्हणतात की जस्ट मी उठले आणि थोडी सरकले आणि तो जोरात पत्र्यातून दगड खाली आला आणि अक्षरशः माझ्यासमोर तो फुटला. त्या म्हणतात की खरोखर प्रभूने जर मला तेव्हा तिथून उठवलं नसतं तर आज मी इथं दिसली नसते. खरोखर आज प्रभूने मोठ्या संकटातून त्यांना वाचवले, म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. हे सिस्टर साक्ष देत आहे की त्यांच्या पायाचं जे हाड आहे ते खूप वाढलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की इंजेक्शन मारावं लागेल, पण ते म्हणतात मी इंजेक्शन मारणार नाही, कारण त्यांचा विश्वास जिवंत देवावरती होता. आणि त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्या जे हाड वाढलेलं होतं ते पूर्णपणे बरं झालं, म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. आणि ते म्हणतात की त्यांच्या मुलाचं ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये करायचं होतं, पण त्यांचे टीचर बोलले की आता ॲडमिशन फुल झालेलं आहे. तर सिस्टरांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना करून जेव्हा तो मुलगा कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याचे टीचर बोलले की ॲडमिशन तुमच्या मुलाचं झालेलं आहे, म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. यावेळेस ह्या लेकराची साक्ष आहे. तो गेल्या आठवडी ॲडमिट होता आणि डॉक्टरांनी सांगितलेला पेशी कमी आहेत, ब्लड कमी आहे आणि त्याला सांगितलं की त्याचा ताप काही केलेला उतरत नव्हता. फायनली एकच आहे आपल्याकडे पर्याय, प्रभू येशू. आणि ह्या लेकरासाठी आम्ही प्रार्थना केली. ह्या लेकराच्या आईवडिलांनी आम्हाला फोन केला की पास्टर तो ॲडमिट आहे, प्रार्थना करा, त्याला रक्त भरायला सांगतायत आणि पेशीही वाढत नाही आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण प्रभूला हाक मारली की देवबाप्पा तू चमत्कार करणारा देव आहेस, मिरॅकल करणारा तू परमेश्वर आहेस. आणि खरोखर जशी प्रार्थना केली त्याच्या पेशी वाढू लागल्या,
त्याचं ब्लड वाढू लागलं आणि डॉक्टर स्वतः म्हणाले की त्याला रक्त भरण्याची गरज पडणार नाही, कारण त्याची आता प्रकृती एकदम चांगली आहे आणि त्याचा आता डिस्चार्ज पण झालेला आहे आणि अगदी तो सुखरूप आलेला आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. बोले येशू मसीह की. या सिस्टरांची साक्ष आहे. त्यांच्या 2 बहिणींमध्ये खूप भांडणं होत होती. 1 ते 2 महिने झाले खूप जास्त भांडणं होत होती आणि जसे त्यांनी पास्टर आणि सिस्टरांकडून प्रेयर करून घेतली, आता त्यांची अजिबात भांडणं होत नाही. ते प्रेमाने राहत आहेत. म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. Praise the Lord. Hallelujah. जिंदा है प्रभु हमारा, जिंदा है प्रभु हमारा. Yeah, please go ahead. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Wonderful, we worship you, Lord. Thank you, Lord Jesus. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. आपला देव आरोग्य देणार आहे. हालेलुया. या सिस्टरांची साक्ष आहे. त्यांच्या बहिणीच्या पोटामध्ये 6 गाठी होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलेलं होतं. पण जशी आपली नाईट प्रेयर चालू आहे, त्या नाईट प्रेयरमध्ये त्यांनी प्रेयर रिक्वेस्ट दिली आणि जशी त्यांच्यासाठी प्रेयर करण्यात आली, त्या पूर्ण गाठी वितळून गेलेल्या आहेत आणि देवपणी ते ऑपरेशन देखील कॅन्सल केलेलं आहे. मग ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे. एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कम ऑन. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया. वंडरफुल लॉर्ड जीसस. आपले डोळे बंद करा. तुम्ही आणि मी या सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावात आपण स्वर्गीय पित्याला देत आहोत. पवित्र आत्मा काम करत आहे. आज तोच पवित्र आत्मा तुझ्यासाठी काम करेल. आज तोच देव तुझ्यासाठी मोठे चमत्कार करेल. आज तोच देव तुझ्यासाठी स्वप्न आणि इच्छा पूर्ण करेल. वंडरफुल लॉर्ड जीसस, वी गिव्ह ऑल द ग्लोरी लॉर्ड. आम्ही तुझी आराधना करतो. 1-2 मिनटं घेऊया आपण प्रार्थना करण्यासाठी. 1-2 मिनटं आपण प्रार्थना करूया आपल्या देशासाठी देखील. बायबलमध्ये लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसाठी, तुमच्या नेत्यांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही सुभक्तीमध्ये आणि शांतीमध्ये जीवन आयुष्य क्रमण करावं. यस मंडळी, ज्यावेळेस प्रार्थना करते सगळे दुरात्म्याची शक्ती तुटली जाते आणि बायबल सांगतं की देवाचे देवदूत जे आहे ते कार्यरत होतात. जे तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जातं. जे तुम्ही पृथ्वीवर मोकळं करतात ते स्वर्गात मोकळं केलं जातं. तुम्ही आणि मी शेवटच्या दिवसात जगत आहोत, शेवटल्यातल्या शेवटल्या तासात. आणि बायबल सांगतं की प्रभू येशू लवकर येणार आहे. आपण प्रार्थना करूया. या आपला उजवा हात वर करूया. फादर, आम्ही भारतीय आहोत त्याचा आम्हाला गर्व आहे प्रभू. थँक्यू. ज्या देशात तू आम्हाला ठेवलंय त्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो पिता. फादर थँक्यू, आमच्या देशाला सुखरूप ठेवलेलं आहे. थँक्यू. आमच्या राष्ट्रपतींसाठी धन्यवाद प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो पिता. प्रभू त्यांच्याद्वारे या देशामध्ये मोठमोठे कार्य होऊ दे. आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठी धन्यवाद. अमित साहेबांसाठी धन्यवाद प्रभू. आम्ही त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावामध्ये. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तू ह्या ठिकाणी ठेवलंय, त्यांच्याद्वारे कल्याण होऊ दे आमच्या भारताचं. आमचा भारत देश जगातला 1 नंबरचा देश असावा. आमच्या भारतामध्ये आमचे पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री यांना महान रीतीने वापर पिता. त्यांच्या लेकराबाळांना त्यांना सुखी ठेव पिता. आणि आम्ही सगळे मिळून प्रार्थना करतो की आमचा देश प्रभू येशूच्या नावात भाईचारामध्ये, प्रेमामध्ये आणि एकीमध्ये असू दे. लॉर्ड, आमच्या देशातले सर्व नेते त्यांच्याद्वारे चांगले काम होऊ दे. लोकांना नोकरी मिळेल, लोकांना काम धंदा मिळेल, असे कार्य दरवाजे उघडले जाऊ दे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि एकनाथजी साहेब आणि अजित पवार साहेब त्यांना मी आशीर्वाद देतो पिता. इथले MLA प्रभू खाते साहेबांना मी आशीर्वाद देतो पिता.
प्रभू त्यांच्याद्वारे कल्याण होऊ दे, Amen. त्यांच्या हाताला यश मिळू दे पिता. Amen. आणि आमचा महाराष्ट्र येशूच्या नावात आशीर्वादित होऊ दे. धन्यवाद पिता. आमचे सैनिक रात्रंदिवस प्रभू सीमेवरती आमच्यासाठी पहारा देत आहेत. आम्ही हृदयापासून तुला हाक मारतो, येशूच्या नावात त्यांचं संरक्षण कर. येशूच्या नावात एकही शत्रू आमच्या सैनिकाच्या विरुद्ध जाणार नाही. त्यांच्या घराचं संरक्षण कर. त्यांना काळजी वाटू देऊ नको. तुझे देवदूत त्यांच्या बाजूने राहू दे. त्यांना मी आशीर्वाद देतो. आमच्या पोलीस वर्गांना मी आशीर्वाद देतो. प्रभू ते रात्रंदिवस सुरक्षतेचं काम करतात. त्यांना काही कमी नाही पडणार. तुझी शांती व आनंद त्यांचा वाटा असू दे. आणि प्रभू येशूच्या नावात ते आणि त्यांचा परिवार सुखी असू दे पिता. लॉर्ड, आमच्या शेतकऱ्यांसाठी धन्यवाद. आम्ही प्रार्थना करतो, भरपूर पाऊस पडू दे आणि येशूच्या नावात भरपूर पीक येऊ दे. कारण बायबल सांगतं तू पाऊस पाडणारा देव आहे. प्रभू, सगळीकडे आनंदाची लहर असू दे. आमच्या देशात शांतता आणि प्रेम असू दे. प्रभू, प्रत्येक लेकर शाळेला जात आहेत, कॉलेजला, कोणी चुकीच्या प्रभू व्यसनाकडे जाणार नाही. पण प्रत्येक लेकरू प्रभू येशूच्या नावात प्रभू चांगल्या हुद्द्यावरती असू दे. आमेन. त्यांना नोकरी मिळू दे. हालेलुया. प्रत्येक घरात खायला अन्न असू दे. आमेन. कारण बायबल सांगतो तू माणसांना आणि पशूंना सांभाळतो. धन्यवाद पिता. धन्यवाद. धन्यवाद. वी वर्शिप यू लॉर्ड. आणि थँक्यू फादर. आता तुझं वचन आमच्याशी बोललं जाणार आहे. आमेन. पवित्र आत्मा, आमच्या हृदयाची भेट घे. हालेलुया. भेट घे आमच्या हृदयाची. प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू दे. आमेन. प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू दे. आमेन. येशूच्या नावात एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. येस. एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. आमेन. ते कुठल्या माणसाकडे नाही आले, ते जिवंत देवाकडे आले, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. जो म्हणतो मी सर्व मानवांचा देव आहे, मला काय असाध्य आहे का? येस. आम्ही सगळे मिळून म्हणतो आमच्या देव बाप्पाला सगळं काही शक्य आहे. आमेन. सार्वकालिक असून सारखा आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू लवकर येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपली नजर स्वर्गाकडे लावा. लवकरच प्रभू येशू आल्यानंतर आपण उचलले जाणार आहोत. आणि बायबल सांगतं की जसा तो आहे तसं तो आपल्याला दिसेल. आणि क्षणात आणि निमिषात आपण बदलले जाऊ. तुमचं हृदय पृथ्वीकडे लावू नका, स्वर्गाकडे लावा. हालेलुया. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने. आपले हात वर करून गाऊया हालेलुया. 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 धन्यवाद प्रभू. लवकरच तू येणार आहे. आमचे हृदय तयार कर. आम्ही मागे नाही राहणार. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाची भेट घे. प्रत्येक जीव तृप्त केला जाऊ दे. धन्यवाद प्रभू. प्रभू येशूच्या नावात. आमेन. से आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. आपण भारताचे पहिले नागरिक आहोत और मैं अपने स्वर्गामध्ये जायला राहणार आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. अगर आपको मालूम नहीं है कि तुम्ही स्वर्गामध्ये राहायला जाणार आहात तर प्लीज बायबल वाचणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक वचन वाचलं, फिलिपी पत्र 3 अध्याय आणि 20 वचनाकडे येऊया. फिलिपी पत्र 3 अध्याय आणि 20 वचनाकडे आपण येऊया. प्लीज आपले बायबल काढूया. आणि तुम्ही आणि मी ज्या दिवसात जगतोय सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे.
आणि प्रभू लवकर येणार आहे. किती लोकांची इच्छा आहे की प्रभू आल्यानंतर तुम्ही सगळे लोक उचलले गेले पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, जर तुम्ही राहिला तर बायबल सांगते 7 वर्ष महासंकटाचा काळ असेल आणि आपण सगळे लोक त्याच्यातून नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे लोक क्षणात आणि निमिषात शेवटचा कर्णा वाजेल. येस. आणि आपण सगळे लोक उचलले जाऊ. आमेन. मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, प्लीज ह्या जगासाठी जगू नका. ह्या जगामध्ये काही नाहीये. तुम्ही म्हणतो, प्रेषित पौल म्हणतो, जग माझ्यासाठी वधस्तंभी दिलेलं आहे आणि मी जगासाठी वधस्तंभी दिलेला आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो मी जगत नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि येशू मध्ये जगणं खूप आनंदी आहे, खूप आशीर्वादित आहे. देवाची शांती तुमच्या हृदयात असेल. तुम्ही रोज सुखी असाल. देवबाप रोज तुमच्या हाताला यश देणार. तुम्ही केव्हाच आणि केव्हाच हारणार नाही. तुम्ही रोज विजयी जीवन जगताल. हालेलुया. म्हणा, येशू जो विजय देणारा, येशू जो विजय तो देणारा, माझ्यामध्ये राहतो. माझ्यात राहतो. मी केव्हाच हारणार नाही. केव्हा हरणार नाही. जीवनात मी केव्हा हारणार नाही. जीवनात हरणार नाही. कारण मी एकटा नाहीये. मी एकटा नाही. जिवंत देव माझ्या बरोबर आहे. जिवंत देव माझ्या बरोबर. हालेलुया. हालेलुया. मे बी आज लोक तुम्हाला हसत असतील, मे बी तुम्हाला नावं ठेवत असतील, कदाचित तुम्हाला म्हणत असतील तुझा देव कुठं आहे, काय झालं, का परिस्थिती बदलली नाही. शांत राहायचं आणि एक गोष्ट करायची. ती गोष्ट म्हणजे फक्त आतल्या आत म्हणायचं, मला माहित आहे आज ना उद्या माझा देव परिस्थिती बदलणारा आहे. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही शांत राहता, प्लीज दुसऱ्याला उत्तर देऊ नका. जे तुमच्या विरुद्ध जातात, तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमचे घरचे लोक असो किंवा बाहेरचे, प्लीज त्यांना उत्तर देऊ नका. का? कारण बायबल सांगतं डुकरापुढे मोती टाकू नका. आय होप थोडं हार्ड वाटेल, पण हे बायबलचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना नाही म्हणत आहे, मी शैतानाला बोलत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तुम्ही म्हणायचं, ओके आगे आगे देखो होता है क्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाला कुठले लोक आवडतात? देवाला असे लोक आवडतात की जे त्याच्या प्रेमदयेवरती आणि त्याच्या सामर्थ्यावरती भरोसा ठेवून जगतात. येस. हालेलुया. हालेलुया. बोलूया माझ्या मागे. देवाला असे लोक आवडतात, देवाला असे लोक आवडतात जे त्याच्या प्रेमदयेवर, जे त्याच्या प्रेमदयेवर आणि सामर्थ्यावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवून जगतात. विश्वास ठेवून जगतात. असे लोक देवाला आवडतात. असे लोक देवाला आवडतात. हालेलुया. हालेलुया. केव्हाच दुसऱ्याच्या बोलण्यावरून विश्वासात कमी होऊ नका. कारण कोणी आपल्यासाठी मेला नाही, येशू आपल्यासाठी मेला. प्रेज द लॉर्ड. कोण आपल्यासाठी उतरून नाही आला, येशू आपल्यासाठी उतरून आला. कोणी आपली किंमत नाही मोजली, येशूने आपली किंमत मोजली. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो नेहमी लक्षात ठेवा, आपली नजर, आपण पृथ्वीवरती जगतोय पण आपली नजर स्वर्गाकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जितकं तुमची नजर पृथ्वीवर असेल किंवा तुमचं हृदय पृथ्वीवर असेल, तेवढं तुमचं हृदय दुखेल. कारण हे जग दुखवणार आहे. पण जेवढं तुमची नजर स्वर्गाकडे असेल, लक्षात ठेवा, रोज स्वर्गातून तुम्हाला नवीन शक्ती मिळेल, रोज नवीन अभिषेक, रोज नवीन कृपा मिळेल, रोज नवीन नवीन दरवाजे उघडले जातील, रोज देव तुझ्याद्वारे मोठं कार्य करेल. हालेलुया. बोला माझ्या मागे, मी साधा व्यक्ती नाहीये, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जिथे जाणार, मी जिथे जाणार, मी वाढवला जाणार. वाढवला जाणार. कारण मी जगत नाही, मी जगत नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय. हालेलुया. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे की ते जगाचं ऐकतात आणि जगातले लोक काय म्हणतात आणि शैतान त्यांना वाईट विचार देतो देतो देतो. आणि लक्षात ठेवा, वाईट विचार येणार, पण घ्यायचं किंवा नाही हे तुमच्या हातात आहे. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आज अनेक तरुण मुली आत्महत्या करतात. वाय? बिकॉज बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे शैतान जो आहे तो तुम्हाला फसवतो आणि तुम्हाला अनेक वाईट विचार देणार. तेरा क्या होगा, बघ तो पास झाला, तू पास नाही झाला. तो बघ कसा ड्रग्स घेऊन जगतोय, बघ तो कसा आहे. मेनी थिंग.
पण तुम्ही म्हटलं पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं भविष्य माझ्या हातात नाहीये, माझं भविष्य जिवंत देवाच्या हातामध्ये आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद. माझं भविष्य घडवणारा तू आहे, माझं भविष्य घडवणारा तू आहेस, माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे, माझं जीवन तुझ्या हातात मी आहे, केव्हाच अपयशी होणार नाही. केव्हा अपयशी होणार नाही. हालेलुया. हालेलुया. यू हॅव टू हॅव दॅट मेंटॅलिटी. आपल्याकडे वचनाची मेंटॅलिटी पाहिजे. म्हणा माझ्याकडे वचनाची मानसिकता पाहिजे, माझ्याकडे वचनाची मानसिकता, जगाची मानसिकता नाही. जगाची मानसिकता. हालेलुया. हालेलुया. वाचूया वचन, फिलिपिकरास पद 3 अध्याय 20 वचन वाचूया. आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे. ओके, आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ओके. तेथून येणार, त्याची आम्ही वाट पाहतो. भाई आमेन. आमेन. माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं. 1 2 गो. बोला माझ्या मागे, माझे नागरिकत्व स्वर्गात आहे, तिथून माझा तारणारा येणार आहे, तिथून माझा तारणारा येणार आहे, त्याची मी वाट पाहत आहे. त्याची मी वाट पाहते. आणि ह्याच दिवसांमध्ये या दिवसात गोष्टी घडणार आहे, गोष्टी घडणार आहेत, आणि मी उचलला जाणार आहे आणि मी उचलला जाणार आहे येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. पण जोपर्यंत प्रभू येशू येत नाही तोपर्यंत 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे तुझा विश्वास तुला राखून ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, तुझं नातं जे देवाबरोबरती आहे ते केव्हाच कमी नाही झालं पाहिजे. अनेक लोक मला म्हणतात की पास्टर मी बिलीवर आहे, मी चर्चला येतो, मी प्रार्थना करतो, पण सॉरी टू से दॅट केव्हा वेळ मिळाल्यानंतर मी प्रार्थना करतो. ओह, मी म्हणतो असे लोक सगळ्यात दुर्दैवी लोक आहेत. वाय नो? का माहिती आहे? कारण ज्याने आपल्या नागपुढे श्वास टाकला, जिसने हमारे आमच्यामध्ये श्वास टाकला, ज्याने आपल्याला रात्रंदिवस तो आपल्याला सांभाळतो, ज्याने आपल्यावरती सार्वकालिक प्रेम केलं, अगर उसके लिए आपको टाइम नहीं है, तर बायबल सांगतं एक दिवशी एका माणसाच्या शेतात भरपूर पीक आलं. किती लोकांना माहित आहे? आणि भरपूर पीक आलं, आणि भरपूर पीक आल्यानंतर तो रात्री झोपायच्या वेळेला फक्त विचार करत होता आणि म्हणत होता, आता माझ्या शेतात एवढं पीक आलेलं आहे, इतना पीक आलेलं आहे, आता मी काय करतो की उद्या सर्व इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो मोठे मोठे शेड बांधा आणि त्या ठिकाणी मोठा माल साठवून ठेवा. तो आपल्या मनाशी बोलतोय, तो आपल्या, आय होप तुम्हाला माझं हे संदेश नाहीये, पण तरी देखील पवित्र आत्मा मला जसं चालेल मी चालेल ना. बायबलमध्ये लिहिलंय की हा माणूस म्हणतो की चांगले कोठार बांधणार, आणि झोपलाय, झोपेत असं करतोय, म्हणजे अजून झोप नाही लागली, बिछाण्यावरती पडलेला आहे आणि फक्त विचार करतोय, सिर्फ विचार करतोय. आणि विचार करता करता म्हणतोय उद्या मी कॉन्ट्रॅक्टरला बोलवणार, उद्या मोठमोठे मी स्टोरेज करणार, मोठमोठे गोडाऊन बांधणार आणि माझा माल मी तिथं साठवून ठेवणार. आणि तो स्वतःलाच काय म्हणतो, हे माझ्या जीवा खा पी, तुझ्यासाठी भरपूर माल साठवलेला आहे. चांगली गोष्ट आहे किंवा नाही? हो, तुम्ही शांत झाला. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, लुक यायचं, लुकमध्ये या प्लीज, या, गिव्ह मी सम टाइम फॉर लुकमध्ये या. हालेलुया. आय डोंट नो व्हाय. ओके, लुकमध्ये या प्लीज. आलात? हां, ओके, लुकमध्ये या प्लीज. थँक्यू लॉर्ड जीसस. 12वा अध्याय, लूक 12वा अध्यायामध्ये आलात? किती लोकांना बायबल आहे? किती लोकांकडे बायबल आहे? सुपर. देव तुमच्यासाठी टाळी वाजवेल. आमेन. अगर आपके पास नहीं है तो आज के दिन सॉरी, लेकिन एक बायबल नक्की ठेवा. आमेन. हे बायबल तुमचा जीव वाचवेल. कारण बायबल मध्ये लिहिले, माझ्या मुला माझ्या शब्दाकडे कान दे, लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, ते तुझ्या डोळ्यापुढून दूर न जाओ. मी या रविवारी हा संदेश सांगितला का? कारण की ते तुझ्यासाठी जीवन आहे. आमेन. हे वचन तुझ्यासाठी जीवन आहे, जीवन आहे.
आणि तुझ्या देहाला आरोग्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा वचन माझ्या देहाला आरोग्य आहे. वचन माझ्या देहाला आरोग्य आहे. आणि इंग्लिश मध्ये लिहिले मेडिसिन आहे. मेडिसिन म्हणजे औषध आहे. औषध आहे. म्हणजे आता ज्यावेळेस मी वचन बोलतोय तुम्ही ऐकताय तुम्हाला औषध मिळतंय. आमेन. तुमच्या पूर्ण शरीरामध्ये औषध येत आहे, आरोग्य येत आहे. हालेलुया. हालेलुया. आय प्रॉमिस यू, एक काही भीती नाही राहणार, एक काही दबाव नाही राहणार, आमेन. एक काही ब्लॉकेज नाही राहणार, आमेन. एक काही अपयश नाही राहणार. आमेन. जर तुम्हाला हे देवाचं वचनाचं मेडिसिन मिळालं, ओ तुम्ही चॅम्पियन असणार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, विल गो, आपल्याकडे टाइम कमी आहे. ओके, लूक 12 अध्याय ना 13 वचन. वसिया प्लीज. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हटले, हे गुरु, मला वचनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. ओके. तो त्याला म्हणाला, माणसा, मला तुमच्यामध्ये न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असा कोणी नेमले? तेव्हा त्यांनी म्हटले, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणाला राखा. ना कोण कारण- बोलतोय? आय सेड कोण बोलतोय? हे वचन कोण बोलतोय? बड़ा प्रभु यीशु बोलतोय. प्रभु यीशु बोलतोय. बोलो मेरे पीछे, प्रभु यीशु बोल रहा है. प्रभु यीशु बोल रहा है. प्रभु यीशु बोलतोय. प्रभु यीशु बोलतोय. तुम्ही बोललं पाहिजे. मी तेव्हा- चर्च मध्ये का बोलायला लावतो माहिती आहे? कारण शैतानाची ट्रिक मला माहित आहे. काही लोक अपने ख्यालों में खो जाते हैं, पण मला पवित्र आत्मा म्हणला त्यांना ओढून आण, त्यांच्या विचारात त्यांना आण, त्यांना बोलायला लाव. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता वचन काम करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय? प्रभू येशू काय बोलतोय का? तेव्हा त्याने म्हटले, ओके. तुम्ही सावध असा ओके. आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपल्याला राखा, कारण कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याचे जीवन आहे असे नाही. बायबल सांगते की कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याला जीवन आहे असं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आमेन. असे खूपशे लोक आहेत की ज्यांना उदंड वस्तू आहेत, पण मला सांगायला आवडेल त्यांच्याकडे जीवन नाहीये. पण प्रेज गॉड, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. नाव सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन मेल्यानंतर परत अजून एक जीवन ते नाही. न सार्वकालिक जीवन म्हणजे जे देवामध्ये जीवन आहे ते जीवन आपल्यामध्ये राहायला येतं. आमेन. आणि हे जीवन आजाराला मारून टाकतं. हे जीवन विजयी जीवन जगायला लावतं. हे जीवन सुपिरियर जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. काय म्हणतात सार्वकालिक जीवन मध्ये पास्टर इथून मेल्यानंतर ना तिथं जगायला ऑफकोर्स ते जीवन आहे. पण बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला यासाठी की जो कोणी त्याच्यावर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. किंवा मेल्यावर म्हणा आत्ता मी येशूवर विश्वास ठेवलाय, मी येशूवर विश्वास ठेवला. सार्वकालिक जीवन माझ्यात आहे. सार्वकालिक जीवन माझ्यात आणि आहे. हे जीवन हे जीवन माझ्यामध्ये कार्यरत आहे. कार्यरत आहे. म्हणा मला आरोग्याने जीवनाने शांतीने भरणारं जीवन आहे. याला म्हणतात सार्वकालिक जीवन. समझ में आ रहा आपको? आमेन. ना बायबल काय सांगताय का? पुढचं वचन आणि 16 वचन लूक 12:16. आणि त्याने त्यांना दाखला सांगितला की तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले, तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला की तो म्हणाला, मी काय करू? म्हणा काय करू? ना कोण कोणाशी बोलतोय? म्हणा स्वतःशीच बोलतोय. स्वतःशीच बोलतोय. देवाशी बोलायच्या ऐवजी कोणाशी बोलतोय? आणि पुढचं वचन वाचूया. तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. ओके. तो म्हणाला, मी काय करू, कारण माझे पीक साठवायला मला जागा नाही. ओके. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून त्याहून अधिक मोठी बांधीन. ओके. मग तेथे मी आपले सर्व धान्य व आपला माल साठवीन आणि मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवला आहे, तू विसावा घे, ओके. खा, पी, आनंदित राहा. परंतु ना आपल्या स्वतःच्या जीवाशी बोलतोय, खा पी आनंदी रहे, कुछ प्रॉब्लेम नाही, प्रभूकडे बघू नको, प्रार्थना करू नको, कुछ मत कर. कोणाशी बोलतोय?
माझ्या मागे म्हणा, स्वतःशीच बोलतोय. खा पी आनंदी राहा, टेन्शन घेऊ नको, उद्या मोठे कोठार बांध ना. प्लीज कृपा करून ऐका, देव तुमच्या कोठाराच्या विरुद्ध नाहीये, देव तुमच्या संपत्तीच्या विरुद्ध नाहीये, देव तुमच्या वाढीच्या विरुद्ध नाहीये. तुम्हाला उत्तर नक्की मिळेल मी काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन ऐका पुढचं वचन. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री. हो, लिसन, माझी इच्छा सगळ्यांनी लक्ष द्या. तो एवढा मोठा विचार करतोय की खा पी, स्वतःलाच म्हणतोय मोठे कोठार बांध, खा पी, एकदम चांगला राहा. पण आकाशातून एक शब्द आला, स्वर्गातून एक शब्द आला. म्हणा, स्वर्गातून एक शब्द आला. स्वर्गातून एक शब्द आला. आणि धन्य ते लोक जे स्वर्गातला शब्द ऐकतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते केव्हा जीवनात अपयशी होणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. ना बायबल मध्ये काय लिहिलं ऐका प्लीज वाचूया. अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्या जवळ मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या आहेत त्या कोणाच्या होतील? बस, माझी इच्छा आहे सगळ्यांना कळतंय. म्हणा, एक माणूस होता ज्याला भरपूर पीक आलं. तो म्हणाला, झोपतानी स्वतःशीच बोलतोय, खा पी आनंदी राहा, मोठे कोठार बांध, धान्य साठवून ठेव. जीवाला म्हणतोय आराम कर. तुम्ही जर इथपर्यंत वाचलं तर तुम्हाला कुठंच देव दिसत नाही, तुम्हाला कुठंच प्रभू दिसत नाही. पण बायबल सांगतं तो असा विचार करत असताना स्वर्गातून एक आवाज आला, अरे मूर्खा. ओ गॉड, माझी इच्छा नाही कोणाला असा आवाज यावा. ओ गॉड, किती लोकांची इच्छा आहे की तुम्हाला स्वर्गातून असा आवाज यावा, शाबास माझ्या मुला, शाबास माझ्या मुली. हालेलुया. अगर आज रात को आपका आवाज आया, शाबास माझ्या मुला, शाबास माझ्या मुली, समजून घ्यायचं देव तुमच्यावर खुश आहे. हालेलुया. पण बायबल मध्ये लिहिले याला वेगळा आवाज ऐकायला आला. याला कुठला आवाज आला? अरे मूर्खा, ज्या गोष्टी तू साठवून ठेवतोस त्या कोणाच्या होतील? का आज रात्री तुझा जीव काढण्यात येणार. गए काम से. प्रेज द लॉर्ड. नाउ प्लीज, काही लोकांना मी बोलतोय पण प्लीज कृपा करून ऐका, खूप खूप महत्वाचं वचन आहे. बायबल सांगतं हा दाखला सांगणारा कुठला माणूस नाहीये, हा दाखला सांगणारा तारणारा प्रभू येशू आहे. आणि तो चर्चशी बोलत आहे आणि तो म्हणतो, ऐकाव चर्चच्या लोकांनो एक गोष्ट, आणि ती गोष्ट शेवटच्या वर्तण्यात ह्या सर्व गोष्टीचा सार आहे. प्लीज वाचूया पुढचं वचन, 21 वचन. 21. जो आपल्यासाठी द्रव्य साठवतो तो देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. आप आमेन भी नहीं बोल रहे. आमेन. जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो देवाविषयी व देवाविषयी धनवान नाही, तो तसाच आहे. तो या माणसासारखा आहे. हालेलुया. सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी ज्या जगात जगतोय, बायबलचं वचन सांगतं हे जग नाश होणारं जग आहे, पण तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकरं आहोत. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक देवाच्या लेकराकडे भरपूर असावं. पण माझी प्रार्थना आहे की सगळी भरपूरता त्याच्याही वरती तुमचं हृदय जे आहे पहिल्या नंबरला देवासाठी असावं. हालेलुया. जर तुझं हृदय पहिल्या नंबरला देवासाठी आहे तर बाकीच्या सर्व गोष्टी मी नेहमी सांगतो तुझ्या मागे पळणाऱ्या राहतील. ह्या माणसाला कळालं नाही की पाऊस कोण देतो, धान्य कोण देतो आणि आपल्या नाकपुड्यातला श्वास कोणाचा आहे, या माणसाला नाही कळालं. हा माणूस स्वतःवरती गर्व करतोय, हे माझ्या जीवा खा पी आनंदी राहा, सगळं बेस्ट कर, तुला देवाची गरज नाहीये. नो चर्च, नो बायबल, नो प्रेयर, नो. आणि बायबल सांगतं स्वर्ग अशा माणसाला मूर्ख म्हणतो. स्वर्ग अशा माणसाला. सो आज आपण सगळे लोक आपल्या हृदयाकडे बघूया आणि बघूया आपण कुठे आहोत. इमॅजिन, कल्पना करा की ज्या जगात आपण जगतोय ह्या जगामध्ये तुम्ही आणि मी आपल्या नाकपुड्यातला श्वास देवापासून आहे.
मी नाही सांगत, बायबल सांगतं. तुम्हाला वाचायचंय, वाचूया. स्तोत्रसंहिता 33व्या अध्यायामध्ये या. कम विथ मी. स्तोत्रसंहिता 33वा अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. स्तोत्रसंहिता 33वा अध्याय मिळाला? येस. ओके. साम चॅप्टर 33, स्तोत्रसंहिता 33वा अध्याय मिळालं? येस. ओके, प्लीज माझ्यासाठी वाचूया. 13 वचन. परमेश्वर आकाशातून निहाळतो. परमेश्वर आकाशातून निहाळतो. मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. किती? सर्व संतान. सर्वांकडे पाहतो का थोड्या लोकांकडे? सर्व संतानास पाहतो. आज तोच देव तुझ्याकडे पाहत आहे. आमेन. आणि तो माझ्या मुला, तुझा जीव तू कशात अडकलाय? तुझा जीव जर देवासाठी आहे तर या सर्व गोष्टी तुझ्या आहेत. आमेन. पण जर तुझ्याकडे सर्व काय आहे आणि देवाला अजिबात स्थान नाहीये, एक दिवशी एक काम हो जाएगा, सब निकल जाएगा, सगळं निघून जाईल. प्लीज कृपा करून ऐका. आज शैतान लोकांना म्हणतोय, सब 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 अगर आपके पास है तो बहुत आपके पास सब शांति आनंद है. नो सिस्टर, प्लीज कृपा करून ऐका. असे अनेक लोक आहेत जे आम्ही त्यांच्या घरात जातो. अनेक लोक आहेत की 13 वर्ष झाले एकमेकाशी पती पत्नी बोलत नाहीये. कॅन यू इमॅजिन दॅट? कॅन यू इमॅजिन दॅट? मी एका पती पत्नी माझ्याकडे आले. पत्नी आली. पत्नीने मला सांगितलं, पास्टर आमचं लग्न होऊन मे बी 15-20 वर्ष झाले असेल, 15-17. पण पास्टर आज आमचे भांडणं झाले. आम्ही एका घरामध्ये राहतो आणि एका घरामध्ये राहून आम्ही 13 वर्ष झाले एकमेकाशी बोलत नाही. लिसन, ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी म्हटलं नाही सिस्टर, तुमच्या मिस्टरला बोलून या. ते माझं नाही ऐकणार. एक दिवशी तिचे मिस्टर आले. तिचे मिस्टर म्हटले, यस, तिने जेवण आणायचं, ठेवायचं, मी खायचं आणि जायचं. वो रूम में सोती है, मैं ये रूम में सोता हूँ. वो मेरे से बात नहीं करती. अगर त्यांना बोलायचं असेल तर मुलाला सांगायचं. मुलगा त्यांना म्हणतो बोल. मुलगा. व्हॉट इज लाईफ? काय जीवन आहे? यु नो, बायबलमध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, देवाने अशासाठी आपल्याला नाही बनवलं. नो, बायबल सांगतो जो देवाविषयी धनवान नाहीये तो या माणसासारखा आहे. अगर तुम्ही प्रभूमध्ये धनवान आहे म्हणजे तुम्ही जर देवाशी तुमचं नातं पक्क आहे आणि तुम्ही वचनामध्ये स्ट्रॉंग आहात, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की देव एक नाही अनेक गोष्टी तुमच्यासाठी घडून आणेल. आमेन. हालेलुया. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. किती लोकांना कळते देवाचं वचन? सी, बायबल काय सांगतं? 13 वचन लवकर वाचूया. 14 वचन. ती आपल्या वस्तीच्या ठिकाणातून. ओके. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. जो त्या सर्वांची हृदय घडवितो. जो त्या सर्वांची हृदय घडवितो. जो त्या सर्वांची हृदय घडवितो. जो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो, तोच तो आहे. आमेन. याचा अर्थ सर्वांचे हृदय कोणी घडवले? अगर उसके लिए आपके हृदय में स्थान नहीं है तो क्या फायदा है? काय फायदा आहे? अजून एक वचन, प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय, ऍक्ट्स चॅप्टर 17. प्लीज माझ्याबरोबर या. माहित नाही मी का हे वचन बोलतोय, माझा दुसरा अध्याय होता, बट प्रत्येक वेळा पवित्र आत्मा जो आहे त्याच्या लोकांशी बोलणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आलात का? येस. ओके. हा, नीट आहे का? प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय. पास्टर, प्रेषितांचे कृत्य कुठं आहे? ओके, योहाना नंतर आहे. मिळालं? येस. ओके, प्लीज वाचूया 24 वचन. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी प्लीज वाचूया. येस. ज्या देवाने जग व त्यातले सर्व काही निर्माण केले, ज्या देवाने जग व त्यातले सर्व निर्माण केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या देवळांमध्ये राहत नाही. 25 वचन. आणि त्याला कशाची गरज पडली आहे म्हणून मनुष्याच्या हाताने त्याची सेवा घडते असंही नाही, कारण तो सर्वांना जीवन व श्वास व सर्व काही देणारा आहे. आमेन. देखो, आपको नहीं समझ में आ रहा है. तो सर्वांना जीवन आणि श्वास देणारा आहे. जीवन आणि श्वास नाही, जीवन, श्वास आणि सर्व काही देणारा आहे. आमेन. तो देव आपला जिवंत देव. येस. आमेन. किती लोक येशूवरती प्रेम करतात? किती किती खूप. किती?
आज रात्री जर येशू आला तर किती लोकांना करण्याचा आवाज ऐकू येईल? येईल? तुम्ही तयार असताल का जायला? पण मग तुमच्या घराचं काय? तुमच्या संपत्तीचं काय? कॅन यू टेल मी? लिसन मी, माझ्याकडे बघा. बायबल सांगतं की ज्यावेळेस देवदूत सदोम आणि गमोरामध्ये आले आणि देवदूतांनी लोट आणि त्याच्या बायको आणि त्याच्या 2 मुलींना सांगितलं, ऐकाव, देवाचा राग सदोम आणि गमोरावरती येणार आहे, पण अब्रामामुळे देव जो आहे तो लोट आणि त्याच्या पत्नी आणि त्याच्या 2 मुलींना वाचवणार होता. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस देवदूत आले स्वतः. देवदूत आपल्यासारखे नाही दिसत, ब्राईट, हाईट, एकदम मोठे. ते देवदूत सदोम आणि गमोरात आले आणि बायबलचं वचन सांगतं की त्या देवदूतांनी त्यांना सांगितलं, लवकर निघा, कारण की सकाळ व्हायच्या आत सदोम आणि गमोरावरती अग्नी गंधक पडणार आहे, लवकर निघा. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं की ते तयार नव्हते, ते लोक तयार नव्हते. आणि बायबलचं वचन सांगतं की देवदूत घाई करू लागले. या शेवटच्या दिवसात असं नाही झालं पाहिजे. या शेवटच्या दिवसात असं झालं पाहिजे की आपण घाई केलं पाहिजे देवाबरोबर राहायला. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाविषयी धनवान नाहीये, बाकी सगळं तुमच्याकडे असेल, कुठलीच गोष्ट तुम्हाला समाधान देऊ नाही शकत. एक गोष्ट लक्षात ठेवा, नो पैसा, नो फॅमिली, नो रिलेशन, ने या पृथ्वीवरची कुठली गोष्ट जी देवाची जागा आहे ना आपल्या हृदयात, ती भरू नाही शकत. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. परत एकदा ऐका, देवाची जागा जी आपल्या हृदयामध्ये आहे ती ह्या जगातली कुठलीच गोष्ट भरू नाही शकत. थोड्या वेळ मजा वाटेल, थोड्या वेळ आनंद होईल, त्याच्यानंतर सर्व गोष्टी संपणाऱ्या आहेत. पण बायबल सांगतं, जो देवासाठी जगतो तो सर्व काळ जगेल. आमेन. ह्या पृथ्वीवरती आपलं हृदय लावू नका. मी म्हणत नाही राहू नका, लावू नका. मी काय म्हणालो? राहा, पण लावू नका. तुमची नजर स्वर्गाकडे पाहिजे. रोज सकाळी उठून तुम्ही म्हणलं पाहिजे, यस थँक्यू फादर, आजचा दिवस दाखवला. थँक्यू लॉर्ड, आज तू माझ्या बरोबर आहे. थँक्यू लॉर्ड की आज तू माझे पावलं चालवणार आहे. थँक्यू पवित्र आत्मा, तू आम्हाला आज वेगवेगळ्या गोष्टी, नवीन गोष्टी घडवणार आहे. थँक्यू लॉर्ड, तुझी कृपा, तुझी प्रेम द्या, तुझा चांगला हात माझ्या डोक्यावर आहे. थँक्यू लॉर्ड, आज माझ्याद्वारे तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. असे म्हणणारे लोक देवाला आवडतात. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं देवदूत सदोम आणि गमोरामध्ये आले आणि त्यांनी देवदूतांना पाहिलं. देवदूत म्हटले, लवकर निघा, लवकर निघा. पण हे लोक उशीर करू लागले. शेवटी बायबल मध्ये की देवदूतांनी त्यांचा हात धरला आणि हात धरून बाहेर वाढला आणि म्हणजे लवकर निघा. आणि बायबल सांगतं त्यांना बाहेर काढलं. पण बायबल सांगतं लोटाच्या बायकोने, देव म्हटलं मागे वळून बघू ना, मागे तुला अग्नी दिसेल, गंधक दिसेल आणि तुझं हृदय भील. मागं बघू नको, मागं बघू नको. पण ह्या बाईने काय केलं? मागं, टेल मी, ह्या बाईचं हृदय देवासाठी होतं का जगासाठी होतं? टॉक टू मी, माझ्याशी बोला. ह्या बाईला देवदूतांनी हात धरला आणि ओढत होते, तरी या बाईचं हृदय कोणासाठी होतं? जगासाठी. मला सांगा, ह्या बाईला जगासाठी एवढं आकर्षण होतं की बाई मागं बघत होती आणि पुढे देवदूत ओढत होते आणि मध्ये ती होती. काय मिळालं? ॲसेट काय मिळालं? बायबल सांगतं मिठाचा आणि सांगणारा कोणी देवदूत किंवा भविष्यवादी किंवा प्रेषित नाही, स्वतः येशू आहे. या शेवटच्या दिवसात खूपशे लोक विश्वासापासून दूर जातील. मी तुम्हाला चॅलेंज देतो, जर तुमचं नातं रोज सकाळी उठून देवाबरोबर आहे आणि तुमचं वचन, देवाचं वचन रोज तुम्ही खाताय, मी म्हणतो खाताय, कारण बायबल सांगतं माणूस केवळ भाकरीने नाही पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. की लोकांना आनंदी जगायचंय, की लोकांना विजयी जगायचंय, की लोकांना दुरात्म्याला पळवायचंय, की लोकांना आशीर्वादित व्हायचंय. देवाचं वचन तुमच्या हृदयात पाहिजे. देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात रोज गेलं पाहिजे. बाकी काही गोष्टी तुम्हाला नाही सांभाळू शकत. देवाचं वचन स्वतः येशू आहे. हालेलुया.
अगर आपके पास प्रभु के लिए 15 मिनिट या आधा घंटा या 1 घंटा टाइम नाहीये, तर मग मला सांगा, ह्या माणसाला प्रभू काय म्हणला माहिती आहे? हा माणसाला प्रभू म्हटला, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव काढून घेण्यात येणार आहे, तर हे उद्या तुझा कॉन्ट्रॅक्टर बी गेला, अजून पीक बी गेलं, अजून कोठार बी गेले, सगळे गेले, आणि बिचारा एकटाच राहिला. आणि तुम्हाला वाटतं तो स्वर्गात गेला का? न, बायबल सांगतो तो देवाविषयी धनवान नाही, तो असाच आहे. आणि शेवटी बायबल मध्ये लिहिलंय, देवदूत वडत होते, लोटाच्या बायकोला वॉर्निंग देत होते, पण तिने मागं वळून पाहिलं. आणि लक्षात ठेवा, देवाला मागं वळून पाहणारे आवडत नाही. मी कोणाविषयी बोलतोय? जे देवाबरोबर चालतात, ज्याने वधस्तंभ घेतलाय आणि देवाबरोबर चालतात, ते मागं वळून नाही बघत. मागं म्हणजे जगातल्या घाणीकडे, जगातल्या वासनेकडे, जगातल्या आकर्षणाकडे, जगातल्या प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला ख्रिस्तापासून लांब नेते त्याच्याकडे बघून जगू नका. का? त्या फसवणार आहेत, त्या फसवणार आहेत. की लोकांची इच्छा आहे की येशू येऊपर्यंत तुम्ही वाढत आणि वाढत गेलं पाहिजे. का म्हणा, आपले हात वर करूया, म्हणा, येशू ख्रिस्त येऊपर्यंत मी वाढत आणि वाढत गेलो पाहिजे. एकच रहस्य आहे, सांगू? की लोकांना आवडेल ऐकायला? हा, तू तुझ्या देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम कर. तू तुझ्या देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रेम कर. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही केव्हाच आणि केव्हाच आणि केव्हाच अपयशी होणार नाही. नो नो नो. देवाने अब्रामाला सांगितलं, अब्रामा, ह्या मुलाला उचल, जो इजाक आहे, तो 12 वर्षाचा आहे, याला उचल आणि मोर्या डोंगरावरती जा आणि याला तू अर्पण कर. बायबलमध्ये काय लिहिलंय? सकाळी सकाळी अब्राम उठला आणि अब्राम म्हटला, ओके. अब्राम असं नाही विचारलं, हे प्रभू, 100 वर्ष मुलगा दिलाय आणि तू काय करतोस? तू माझ्या बायकोला विचारू का? नो. बायबल सांगतं, अब्राम सकाळी उठला, गाढवावरती त्याला बसवलं, अर्पण देखील, लाकडं देखील ठेवले आणि मोर्या डोंगराकडे निघाला. आणि बायबल सांगतं, त्याचा सेवक म्हणाला, अब्रामा, कुठं चाललाय? अब्राम काय म्हटला? परत येणार आहे आम्ही, परत. आणि बायबल सांगतं, देवाने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे अब्रामाने मोर्या डोंगरावरती वेदी बांधली, वेदीवरती इजाकाला ठेवलं आणि इजाकाला बांधलं. मे बी इजाक म्हणत असेल, डॅडी तुम्ही काय करताय? डॅडी तुम्ही काय करताय? तो म्हणला, डोंट वरी. अब्राम म्हटला असेल, घाबरू नको मुला, सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. यहोवा इरे देव आहे, यहोवा इरे देव आहे. आणि बायबल मध्ये लिहिलंय, अब्रामाने सुरा उपसला मारायला, तेवढ्या स्वर्गातून आवाज आला, अब्रामा, नाही मारणे का? की आता मला कळालं की तू खरोखर माझ्यावरती प्रेम करणारा. आणि मग देवाने एवढे मोठे अभिवचन दिले. तुम्हाला ऐकायचंय? या माझ्याबरोबर उत्पत्तीमध्ये या. उत्पत्ती 21 अध्याय, प्लीज या माझ्याबरोबर. आलात? ग्लोरी टू गॉड. उत्पत्ती आलात? आलात का? थँक यू लॉर्ड जीसस. ओके, आला? 21 अध्याय मिळाला? ओके, माझी मी सर्व नाही वाचणार ना. बायबल काय सांगतं प्लीज वाचा. 13 वचन. ओके, विल गो 9व्या वचनापासून जाऊया. उत्पत्ती 22 अध्याय 9 वचन. आणि त्या दिवसाविषयी देवाने त्याला सांगितले होते, ते तो पोचले. त्या अब्रामाने तेथे वेदी बांधली. मिळाला? आय सेड मिळालं. आज खूपशे लोक आशीर्वादित होणार आहे. म्हणा धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. ना बायबल असं सांगतं. आणि त्या ठिकाणाविषयी देवाने त्याला सांगितले होते, तेथे ते पोचले. मग अब्रामाने तेथे वेदी बांधली व लाकडे रचली आणि आपला मुलगा इजाक याला बांधले आणि वेदीवरच्या लाकडावर त्याला ठेवले. व अब्रामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाचा वध करण्यासाठी सुरा घेतला. तेव्हा परमेश्वर दूत आकाशातून त्याला हाक मारून म्हणाला, अब्रामा, अब्रामा. आणि तो म्हणाला, मी येथे आहे. आणि तो बोलला, तू मुलावर आपला हात टाकू नको, तू त्याला काहीच
करू नको, कारण आता मला समजले तू देवाला भीतोस, कारण तू आपला मुलगा, आपला एकुलता माझ्यापासून राखून ठेवला नाही. तेव्हा अब्रामाने आपले डोळे वर करून पाहिले, तेव्हा पहा त्याच्या मागे मेंढा जोडपात आपल्या शिंगाने गुंतलेला आहे. आणि अब्रामाने जाऊन मेंढा घेतला आणि आपल्या मुलाच्या आवी त्याला होमार्पण म्हणून अर्पिले. नीट ऐका 14 वचन. आणि अब्रामाने त्या ठिकाणचे नाव यहोवा यिरे. थोडं जोरात बोला, यहोवा यिरे. वन मोर टाइम. यहोवा यिरे म्हणजे परमेश्वर मिळून देईल. आमेन. या जागेवरती चर्च आलं पाहिजे. परमेश्वर मिळून देईल. येस, आमेन. ह्या जागेवरती चर्च आलं, समजायचं तुम्हाला काही कमी नाही पडणार. मग पास्टर आमचा मूल नाही, देवाला तुमची मुलं नको आहेत. त्यांनी ऑलरेडी आपला एकुलता एक मुलगा दिला. येशूने सगळा राग जगाचा येशूवरती काढला. येशूने सगळे शाप जगाचे येशूवरती टाकले. येशूने सगळं नरकात जाणाऱ्या माणसाला येशूला पाठवलं आपल्या जागी. आणि बायबल सांगतं आता तुम्हाला आणि मला काय द्यायची गरज नाही. प्लीज कृपा करून ऐका, हे जुना करार आहे, नवीन करार वेगळा बोलतो. पण मी तुम्हाला अब्रामाशी अशासाठी सांगितलं की अब्रामाला देवाचा नीतिमान माणूस आणि मित्र म्हणतात. म्हणा माझ्या मागे, अब्रामाला देवाचा मित्र म्हणतात. देवाचा मित्र म्हणतात. मित्र, देवाचा मित्र. कोणाला चान्स नाही मिळाला असं बोलायला, अब्रामाला मिळाला. का? कारण की बायबलमध्ये लिहिलंय की अब्राम अशा ठिकाणी आला जिथं अब्राम म्हटला, प्रभू सगळ्यांपेक्षा जास्ती मी तुझ्यावर प्रेम करतो. आमेन. आणि अब्रामाला माहित होतं जरी इजाकाला मी मारलं आणि कापलं तरी माझा देव त्याला परत मेलेल्यातून जिवंत करू शकतो. रोमन्स मध्ये लिहिलंय, रोमकराच्या 4 अध्यायात. एवढा विश्वास होता. आज माझी प्रार्थना आहे तुमचं हृदय देवावरती प्रेम करो. प्रभूला तुमच्यापासून काही नाही पाहिजे, सगळं त्याचं आहे, सब कुछ त्याचं आहे. पूर्ण जीवाने प्रेम करा. तुम्ही स्वप्न नाही पाहिले त्या गोष्टी तुम्हाला मिळेल. आमेन. तुम्ही श्रम नाही केले त्या गोष्टी तुमच्या वाट्याला येतील. तुम्ही जिथे जाणार देव तुमचा मान करेल. तुम्ही जिथे जाणार तुम्ही यशस्वी होणार. तुम्ही केवळ लाजवली नाही जाणार. लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतील, 100 लोक, पण देव 1,00,000 लोक तुमच्यासाठी उभा करेल. आमेन. असा आपला देव आहे. देवाने अब्रामाला काय म्हटलं? नाव लिसन टू मी, क्लायमॅक्स प्लीज वाचूयात. शेवटचं वचन 15 वचन. आता देव काय म्हणतो अब्रामाला, वाचूया. आणि परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांनी हाक मारली आणि म्हटले की परमेश्वर आपली शपथ वाहून म्हणतो की तू ही गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपला मुलगा आपल्या एकुलता एकाला राखून ठेवले नाही, म्हणून मी तुला खचित आशीर्वाद देईनच देईन. ओहो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. आम्ही तुझे संतान आकाशातल्या ताऱ्यासारखे व समुद्राकाठल्या वाळू सारखे बहुपट वाढवीन. आमेन. आणि तुझे संतान आपल्या शत्रूंची वेस हस्तगत करील आणि तुझ्या संतानाकडून पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. लिसन, कारण तू माझा शब्द मानला आहे. मग अब्राम आपल्या तरुण गाड्याकडे पळत आला. ते उठले व त्याच्याबरोबर बेरशेबा केले आणि अब्रामाने बेरशेबा येथे राहिला. आमेन. ज्याला कळेल त्याला कळेल. हालेलुया. की लोक येशूवरती प्रेम करतात. येस. पावसात येस. पाऊस तुम्हाला काय मायने नाही ठेवत. पास्टर आज खूप पाऊस येत होता म्हणून काय मी आलो नाही. आम्हाला फोन येतात चर्चमधून गेल्यानंतर. सो मी त्यांना म्हणतो ओके, पाऊस होता म्हणून तुम्ही आले नाही ना, नो प्रॉब्लेम, देव तुमच्यावरती प्रेम करतो. पण जर सपोज तुम्हाला कुणीतरी असं सांगितलं की आज रात्री 12 वाजता ह्या डोंगरावरती, म्हणजे ह्या एका ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्हाला बरोबर 1 कोटी रुपये देण्यात येतील. किती? आणि देवबापाच्या कृपेने भरपूर पाऊस चालू हो आणि भरपूर विजा चमकायला लागो आणि भरपूर लाईट जाओ आणि सगळी, मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्ही मोबाईलच्या बॅटरीत जाणार. आय एम नॉट, बरोबर आहे ना?
आय एम नॉट जोकिंग. मला माहित नव्हतं, पवित्र आत्मा मला सांगतो असं बोलायला. आणि तिथं शर्त आहे, एकट्यानेच यायचं. किती? मी तुम्हाला सांगतो, जो केव्हा एकटा प्रवास नाही करत तो एकटा जाईल. पण त्याला म्हटलं ना, नाही अंधार आहे. अरे 1 करोड आहे. अरे अंधार है, उधर बिजली गिर रहा है. अरे गिर गया तो गिर गया, 1 करोड़ है. सिस्टर ब्रदर, तुम लोग हंस रहे हैं, लेकिन प्रभू हृदय बघतो. अब्रामाला म्हटलं, अब्रामा आता मला कळालं तू देवाला भेटतोस. आणि मग बायबलमध्ये लिहिलंय, देवाने अब्रामाला सांगितलं, मी तुला च जोडला. आशीर्वाद देईन नाही, आशीर्वाद देईनच देईन, तुला वाढवीनच वाढवीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. येशूच्या नावात तेच आशीर्वाद आज तुमच्यावरती येऊ. येशूच्या नावात आज तुम्ही वाढवले जाणार. आपल्या देवावर पूर्ण जीवाने प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. पण दुसरी गोष्ट, मूर्खासारखे देखील वागायचं नाही. काल म्हणतात, पास्टर मी देवावरती खूप प्रेम करतो, मी घर सोडून चाललोय. नो नो, देव घर सोडायला नाही लावत. व्हेरी सॉरी टू से दॅट. प्रेज द लॉर्ड. सी, बायबलचं वचन सांगतं, माझ्या लोकांचा नाश होतो ज्ञानाच्या अभावाने. कशामुळे? पण जर तुम्ही देवावरती प्रेम करता, देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल. असे मार्ग मोकळे करेल की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही केव्हा स्वप्न पाहिले नाही अशा गोष्टी. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगायला आवडेल की देवाने अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आपले आहेत, बायबलमध्ये लिहिलंय. आणि तेच आशीर्वाद आज तुमच्यासाठी असते. प्रेज द लॉर्ड. सो किती लोक जातील तिथं? टेल मी ट्रू, टेल मी ट्रू. डोंट फील. नाही तर मी प्रभूला सांगेल, हृदय उघडून टाक प्रभू. आय एम जस्ट जोकिंग. पण सिस्टर ब्रदर, आपण शेवटच्या दिवसात जगतोय. बायबल सांगतं, माझा विश्वासू सेवक केव्हाच मागे हटणार नाही. शेवटचं वचन आणि मी बंद करेल. हिब्रीकरास पत्र 10 अध्याय. लवकर लवकर या. किती लोकांना देवाचं वचन आवडतं? तुम्हाला राग येत नाही ना माझ्यावर? कारण मी वचनातून बोलतोय. प्रेज द लॉर्ड. ओके, हिब्रीकरास पत्र. फास्ट वी विल गो. हिब्रीकरास पत्र. हिब्रीकरास पत्र मिळालं? येस. ओके. पास्टर, आय शुड हॅव नॉट कम टुडे चर्च. डोंट वरी. ओके, ना प्लीज ऐका. हिब्रीकरास पत्र 10 अध्याय मिळाला? येस. मी बोलतोय ते वचनाद्वारे हे का नाही ते बघायचं. मिळाला 10 अध्याय? येस. ओके, प्लीज 32 वचन. परंतु पूर्वीचे दिवस तुम्ही फिरून ध्यानात आणा, त्यामध्ये तुम्ही प्रकाशित झाल्यावर दुःखाचा मोठा लोट सहन केला. एक तर तुमची निंदा व संकटे शोषित असता, लोकात तमाशा असे झाला, आणि याशिवाय ज्यांची अशी स्थिती होती त्यांचे तुम्ही सोबती तुम्ही झाला. कारण बंदिवानाबरोबर तुम्ही समदुःखी होता, आणि तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने अंगीकारली. कारण आपणासाठी आकाशामध्ये अधिक चांगले व टिकाऊ धन आहे, हे 100% खरं आहे असे तुम्ही जाणले होते. तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे, माझ्या मागे म्हणा, मोठे प्रतिफळ आहे, मोठे प्रतिफळ आहे, तो आपला भरोसा किंवा विश्वास तुम्ही टाकून देऊ नका. आमेन. कारण तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही देवाची इच्छा काय आहे, यासाठी तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे. कारण अगदी थोडा वेळ, आय सेड अगदी थोडा वेळ. वन मोर टाइम. ते 37 वचन 37. कारण अगदी थोडा वेळ, आणि मग जो येणार तो येणारच, आणि उशीर करणार नाही. परंतु 38 वचन खूप महत्वाचं आहे. आणि माझा न्यायी मनुष्य विश्वासाने जगेल. पण पुढचं वचन ऐका. परंतु जर तो मागे हटेल तर त्याच्याविषयी माझा जीव संतोष पावणार नाही. तथापि
सगळ्यांनी माझ्या मागे वाचूया. 1 2 गो. 1 मोर टाइम वाचूया सगळे एकत्र. तथापि नाशाकडे मागे हटणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यापैकी आहो. बोलो येशू मसीह की. उभे राहा आपल्या जागेवरती. आपले डोळे बंद करा. काय कमतरता असेल तर त्याला सांगा, प्रभू तुझी कृपा मला दे. येस. नवीन कृपा दे. हालेलुया. जेणेकरून प्रभू मी पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, आमेन, पूर्ण शक्तीने तुझ्यावरती प्रेम करेल. हालेलुया. कारण तुझ्या प्रभू. येस मास्टर. माणसाने सगळं जग गमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला. येस. आमेन. त्याला काय मिळेल? हालेलुया. जो देवावरती प्रेम करतो, बायबल सांगतं देव कुठलीही चांगली गोष्ट त्याच्यापासून राखून ठेवणार नाही. आमेन. आमेन. सिस्टर ब्रदर, आपलं हृदय पारखणारा देव, त्याच्या पुढे आपण उभे आहोत. हालेलुया. आपण सगळ्यांना फसू शकतो, पण तुम्ही स्वतःला आणि देवाला नाही फसू शकत. येस. आमेन. आज जर तुमचं हृदय देवासाठी पूर्ण नाहीये तर प्रभूला सांगा, हे प्रभू सगळ्यात पहिलं स्थान तुला आहे. येस. येस लॉर्ड, मी तुझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिलंय, आईच्या उदरात जन्माईच्या अगोदर देव तुम्हाला ओळखतो. आमेन. आईच्या उदरात त्याने तुम्हाला आणि मला घडवलंय. हालेलुया. बायबल सांगतं आपले सगळे दिवस, एकही दिवस नव्हता, ते सगळे दिवस त्याच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. आमेन. तुम्ही देवाची निर्मिती आहात. आमेन. आणि प्रभू येशू आपल्यासाठी आला. हालेलुया. जेणेकरून आपण परके होतो. त्याने आपल्याला कुठला धर्म किंवा जात नाही दिली. त्याने आपल्यासाठी वधस्तंभ व्हायला त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलं. आमेन. आणि बायबल सांगतं त्याने आपल्याला मुलं आणि मुली बनवल्या. आमेन. आणि सार्वकालिक जीवन दिलं. आमेन. प्रेम करा येशूवर. प्रेम करा येशूवर. येशूवर प्रेम करा. पवित्र आत्मा आम्हाला मदत करा. प्रभू येशूवरती प्रेम करा. खाली बोशे केला मान देवे ला सेब्रिकेत ने हाला माखाला बांध. देव आपलं हृदय बघतोय. सगळी कमी घटी निघून जाओ. सगळी कमी घटी निघून जाओ. सगळं अडखण निघून जाओ. जे देवाला आवडत नाही ते निघून जाओ. कारण तुम्ही देवावरती प्रेम करणारे लोक आहात. तुम्ही देवाची आवड आहात. देव अपेक्षेने तुमच्याकडे पाहतोय. देव म्हणतो माझं लेकरू मुंबईमध्ये राहतं. हे शैताना, ते माझ्यावरती प्रेम करतं. ते माझ्यावरती प्रेम करतं. ते पावसात, उन्हात, थंडीत, सर्व परिस्थितीत तो माझ्यावर प्रेम करतो. ज्यावेळेस त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं, शैतान म्हणला तुझा देव कुठे? तू एवढी सेवा करतो, काय झालं? त्याला मी सांगितलं, शैतान ऐक, मला जगणं ख्रिस्त आणि मरणं लाभ आहे. आणि त्या देवाने मला बाहेर काढलं. आज तोच देव तुमच्यावरती प्रेम करतो. तुमच्याकडे प्रभूसाठी वेळ आहे का? ज्याने वेळ बनवला आणि नाकात श्वास टाकला त्याच्यासाठी वेळ आहे का? प्लीज आपलं हृदय तयार करा. त्याला सांगा, लोटाच्या बायको सारखं मी नाही जगणार. या श्रीमंत माणसासारखं मी नाही जगणार. मी अब्रामासारखं तुझ्यावर प्रेम करेल. मी इजाका सारखं तुझ्यावर प्रेम करेल. मी इस्रायल सारखं तुझ्यावर प्रेम करेल. मी पौला सारखं तुझ्यावर प्रेम करेल. धन्यवाद. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं.
आराधना 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 आराधना। प्यार करूंगा मैं, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे आराधना। वंडरफुल वंडरफुल। और गहराई से प्यार करूंगा मैं। वंडरफुल क्वायर वंडरफुल। ज्यादा तुझसे आराधना और गहराई से तुझे पूरे मन से आराधना पूरे बल से प्रेमी करूं आराधना 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 वंडरफुल। आज जर तुमचं हृदय प्रभूपासून दूर असेल तास परमेश्वर तुमच्या हृदयाच्या दारापाशी उभा आहे। आज आपलं हृदय प्रभूसाठी उघडा। हालेलुया। तो जीवन श्वास आणि सर्व काही देणार आहे आणि सार्वकालिक जीवन देणार आहे। तुम्ही आतापर्यंत जर प्रभू येशूला आपल्या हृदयात घेतलं नसेल तर प्लीज माझ्या मागे पूर्ण हृदयाने विश्वासाने म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो। तुझ्यावर विश्वास ठेवते। तू जिवंत देवाचा पुत्र आहे। जिवंत देवाचा पुत्र आहेस। तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी आलेला आहे। माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला। तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे। असा माझा विश्वास आहे। मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू। प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयामध्ये ये आजपासून। आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझा तारणारा देव, तू माझा तारणारा देव मी आहेस। पहिलं स्थान तुला देतो। मी पहिलं स्थान तुला देतो। मी रोज तुझ्या संगतीमध्ये चालेल, मी रोज तुझ्या संगतीत चालेल। रोज तुझा चेहरा शोधेल, रोज तुझा चेहरा शोधेल। तुझ्याशी बोलल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय, वचन वाचल्याशिवाय वचन वाचल्याशिवाय माझा दिवस चालू होणार नाही, माझा दिवस चालू होणार नाही, माझी रात्र संपणार नाही। रात्र संपणार नाही। प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझं जीवन आहे, तू माझं जीवन आहेस प्रभू। तू माझा बाप आहे, तू माझा बाप आहेस प्रभू। आम्ही तुझ्यावर प्रेम करतो। आम्ही तुझ्यावर प्रेम करतो। हालेलुया। हालेलुया। आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा। हरी बाबा बाबा ना आता आरोग्य देवापासून मिळेल, बाबा बाबा थुरी बाला येशूच्या नावात देवापासून आरोग्य मिळेल। शखरा बाबा। ज्या गोष्टी झाल्या नाही आज होणार, आमेन। कारण तुम्ही देवावरती प्रेम करणारे आहात। देव अब्रामाला म्हणाला, आता मला कळालं, यस तू देवाचं भय धरतोस, यस तू देवावरती प्रेम करतोस। अब्रामा, मी तुला आशीर्वाद देईनच देईन, आमेन। आम्ही तुला वाढवीनच वाढवेन। यस, आमेन। धन्यवाद प्रभू, थँक यू लॉर्ड। धन्यवाद फादर। प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो। आम्ही आशीर्वाद देतो। पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा। आमेन। शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, यस। कारण बायबल मध्ये लिहिलंय, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला अंगीकारलं तितक्यांना त्याने लेकर होण्याचा अधिकार दिला। आमेन। थँक यू लॉर्ड, आम्हाला तू काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय। राईट नाव, डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक गाठी, प्रत्येक डायबिटीज, प्रत्येक ब्लड प्रेशर, शरीरातले प्रत्येक आजार येशूच्या नावात निघून जा। आमेन। येशूच्या नावात निघून जा। आमेन। डोक्यापासून तर पायापर्यंत आरोग्य व्हायला लाग आमेन। प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये। आपले डोळे बंद करा, कोणाकडे बघू नका। थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू लॉर्ड जीसस। पवित्र आत्मा त्यांना स्पर्श कर। आमेन। प्रत्येक
ब्लड प्रेशर येशूच्या नावात शांत हो. प्रत्येक किडन्या नवीन हो येशूच्या नावात. लिव्हर बरे हो येशूच्या नावात. सगळ्या शरीरातलं रक्त वाढायला लाग येशूच्या नावात. सगळे हाड बलवान हो येशूच्या नावात. दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत मी स्वीकारतो. दीर्घ आयुष्य लॉर्ड, तुझी शांती, तुझा आनंद मी त्यांच्या हृदयात येशूच्या नावात मोकळं करतो. आजपासून जे वचन आम्ही बोललोय त्या वचनाप्रमाणे त्यांना उंच कर. आणि ते सगळ्यांना सांगतील प्रभू येशूने मला उंच केलेला आहे. त्यांच्या घरात चांगली गोष्ट कमी नाही पडणार, कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित आणि प्रेम द्यायला लागतील. आपले पवित्र हातवर करा. शेवटी फादर, या हातांना आशीर्वाद मी देतो. आजपासून हे आज जिथे कुठे जातील आणि काम करतील, कष्ट करतील, जे काम हाती घेतील, येशूच्या नावात सफल केले जा. येशूच्या नावात बहुगणित केले जा. प्रत्येक इच्छा पूर्ण हो. प्रत्येक हृदयाची मागणी येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. सगळी भीतीची शक्ती, सगळं टेन्शन, सगळा दबाव, सगळी शैतानाची शक्ती निघून जा येशूच्या नावात. आजपासून प्रार्थनेचं जीवन मजबूत बनव. आम्ही जगात आहोत पण आम्ही जगाचे नाहीये. आमची नजर स्वर्गाकडे. धन्यवाद. आपलं मुख उघडून धन्यवाद बोला. धन्यवाद बोला. प्रभूला धन्यवाद बोला. प्रभूचे आभार माना. बोला प्रभूचे आभार माना. रिबा शेकला मानते बे अलाबा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. रिबा शेब्रेकेट में अलाबा खलाबा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. बाबा 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 ओ शेकला मानते बे अनेकांच्या हृदयात देवाची शांती नदी सारखी वाहत आहे. देवाचा आनंद नदी सारखा वाहत आहे. इथून पुढे हरलेलं जीवन नाही, विजयी जीवन. इथून पुढे गौरवित जीवन. तुझ्या घरात आजाराची आरोळी येणार नाही. तुझ्या घरात स्तुती आणि आराधनेची आरोळी येणार. धन्यवाद 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 धन्यवाद. वंडरफुल वंडरफुल. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड जीसस. फादर, या शेवटच्या दिवसात कोणी मागे जाणार नाही, पण प्रत्येक जण ख्रिस्तामध्ये टिकून राहणार आणि अनेकांना ते नरकातून बाहेर वाढणार. प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन. एक जोरात टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देवे. कमॉन कमॉन. जोरात 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 बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. प्लीज 2 मिनिटं खाली बसूया. 2 मिनिटं खाली बसूया.